6 पुन्हा एकदा चित्र बदलले ज्ञानदा 12 भाजप शिवसेना 10 ठाकरे 10 मनसे 16 आणि ठाण्याचे चित्र 131 जागा आहेत त्यापैकी 15 जागांचे कल हाती आलेले आहेत। भाजप 6 शिंदेची शिवसेना 9 बाकी कोणी खातं उघडलेलं नाहीये। त्यामुळे बाकी विरोधकांचं सध्या तरी काही स्थान आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या या सगळ्या कलांच्या बाबतीत दिसत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 8 जागांवरती आघाडीवर आहे। संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या आधी खूप इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पाहायला मिळालं, कारण युती होईल युती होणार नाही बरेच प्रयत्न झाले, बऱ्याच बैठका झाल्या, पण सरते शेवटी जवळपास सगळेच पक्ष हे वेगवेगळे लढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 8 जागांवरती आघाडी घेतली। आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की इतर ठिकाणी त्याला बरेच मोठे आकडे सुद्धा दिसत असतील की कोण किती जागांनी पुढे आहे, कोणी किती जागांनी आघाडी घेतलेली आहे, पण मुंबईमध्ये सध्या फक्त आणि फक्त 43 जागांची मतमोजणी सुरू आहे। एका वेळेला 23 वॉर्डांचीच मतमोजणी होणार आहे आणि मुंबई वगळता सर्व महानगरपालिकांमध्ये यंदा प्रभाग पद्धत आहे, म्हणजे 4-4 जणांना मत द्यावं लागलेलं होतं। त्यामुळे मुंबईत फक्त वॉर्ड निहाय मतमोजणी किंवा मतदान झालेलं आहे आणि मुंबईचं जे मतदान आहे त्याची तुलनेनं आकडेवारी खूप कमी आपल्याला पाहायला मिळते। फक्त 53% मतदानाची नोंद ही मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी झालेली आहे। 46 जागांवरती मुंबईची मतमोजणी होते। त्यानुसार कलांच्या बाबतीत भाजप सगळ्यात आघाडीवर 12 जागांसह, शिवसेना 10, ठाकरे 9, मनसे 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी ही अजित पवारांची राष्ट्रवादी बहुतेक आणि इतर 3 असं चित्र मुंबईचं दिसतंय। खरं 46 ठिकाणचे कल आणि पुन्हा एकदा त्यामुळे आघाडी थोडीशी मगाशी जी ठाकरेंची 10 आकडा होता तो आता 9 झालेला दिसतोय। त्यामुळे खूप क्लोज फाईट दिसते आपल्याला इकडे। 46 कल हाती आलेली आहेत। तुर्तास 46 जागांवरचीच मतमोजणी सुरू आहे। संभाजीनगरात मात्र भाजपने 8 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। संभाजीनगरचे अपडेट, भाजप 8 ठिकाणी आघाडीवर, नागपूर 27 जागांवर भाजपची आघाडी। नागपूरमध्ये ज्ञानदा अपेक्षितच होतं त्याप्रमाणे भाजप परफॉर्म करताना दिसते। तर इतर ठिकाणची काय आकडेवारी आपल्या समोर येईल, मात्र तुर्तास संभाजीनगर, नागपूर, मुंबई या ठिकाणची आकडेवारी समोर आली। आपली टीव्ही स्क्रीनवर जळगावची टॅली आहे। भाजप 10, शिवसेना 6, 75 पैकी 16 ठिकाणचे कल समोर आले आहेत। धुळ्यामध्ये भाजप 4 ठिकाणी आघाडीवर, एकूण जागा आहेत 74। उत्तर महाराष्ट्रातलं हे चित्र आपण बघतोय आणि इकडे संभाजीनगरात जर गेलो, भाजप 8, शिवसेना 4, काँग्रेस 1 अशी सध्याची स्थिती। जालन्यामध्ये अजून अकाउंट ओपन झालेलं नाहीये। सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भाजपने मोठी आघाडी, भाजप 22 आणि इतरांना त्यामानाने सिंगल डिजिटमध्येच राहावं लागलंय। बरोबर, आणि एक सिंगल फाईट आपण बघतोय, सुधाकर बडगुजरांची आघाडी। पुण्यामध्ये भाजप 12 तर राष्ट्रवादी 5 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। नाशिकमध्ये भाजप 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी 1-1 जागांवरती आघाडी घेत असल्याचं चित्र दिसतंय। अकोल्यामध्ये भाजप 7 तर काँग्रेस 2 जागांवरती आघाडीवर आहे। भाजपच्या महानगरपालिकेवरती सध्या भाजपचीच 2017 साली त्यांनी ते सत्ता स्थापन केली। सोलापूरमध्ये मात्र भाजपची गाडी सुसाट आहे। 22 जागांवरती भाजपची आघाडी आहे। कोल्हापूरमध्ये भाजप 10, काँग्रेस 12, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 3 असं चित्र आहे। 81 जागांची महानगरपालिका, 31 जागांचे कल हाती आले आहेत। इचलकरंजीमध्ये 4 जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली आहे। नागपूरमध्ये 151 पैकी 31 जागांवरती भाजपची आघाडी, अर्थात होम ग्राउंड आहे, होम पिच आहे मुख्यमंत्र्यांचं, त्यामुळे नागपूर